आज आपण मॅथ्स पार्ट 2 चॅप्टर 1 चा शेवटचा पार्ट सुरू करणार आहोत आणि शेवटचा पार्ट हा टोटली नवीन आहे तुमच्यासाठी. तर तो आज आपण थोडा भाग पुस्तकातून वाचणार आहोत आणि थोडासा भाग मी तुम्हाला फळ्यावर एक्सप्लेन करणार आहे. हा पूर्ण थेरॉटिकल पार्ट आहे. बघा, आजचा जो भाग आहे तो आहे कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्ट्स, म्हणजेच अतियुक्त विधाने आणि व्यत्यास. आता कंडिशनल स्टेटमेंट्स म्हणजे काय, तर जॉमेट्रीमध्ये तुम्ही आतापर्यंत जॉमेट्रीमध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टीजचा अभ्यास केलाय. ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज तुम्ही बघितल्या असतील, क्वाड्रिलॅटरल्स तुम्ही बघितल्या आहेत, सर्कलच्या बघितलेल्या आहेत, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ या सगळ्यांच्या गुणधर्मांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. आता याच गुणधर्मांकडे आपल्याला वेगळ्या नजरियेतून किंवा वेगळ्या पद्धतीने पाहायचंय. ठीक आहे. आणि ही वेगळे पाहण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला एक ग्रीक मॅथमॅटिशियन होते युक्लिड, त्यांनी आपल्याला ही पद्धत सांगितली की अशा वेगळ्या नजरियाने वेगळ्या पद्धतीने तुम्ही जॉमेट्रीकडे पाहू शकता. तर ती पद्धत पाहण्यापूर्वी आज आपल्याला ह्याचा अभ्यास करायचा आहे, कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्ट्स, म्हणजेच अतियुक्त विधाने आणि व्यत्यास. याचा आपल्याला आज पहिला अभ्यास करायचा आहे. थोडंसं वाचते मी पुस्तकातून आधी. द स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड ॲज कंडिशनल स्टेटमेंट्स. म्हणजे जी स्टेटमेंट्स जॉमेट्रीमध्ये स्टेटमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्रीज, म्हणजे त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे स्टेटमेंट आहे, हे विधान आहे, बरोबर आहे. हेच विधान जर मी इफ आणि देन ह्या दोन शब्दांचा वापर करून लिहिला, म्हणजे जर आणि तर या शब्दांचा वापर करून लिहिला, तर त्याला आपण काय म्हणणार, कंडिशनल स्टेटमेंट असं म्हणणार. आता समजा हे विधान मी फळ्यावर लिहिते, हे विधान मी फळ्यावर लिहिते इथे, सम ऑफ ऑल द अँगल्स of a triangle is 180 degrees. आता तुम्ही आतापर्यंत काय केलं, हे तुम्हाला जर प्रूव्ह करायचं असेल की कोणत्याही ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचं सम, म्हणजे कोणत्याही त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते, 180 डिग्री असते, हे जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल, तुम्ही आतापर्यंत काय करायचं, फिगर काढायचे. मग तुमचं प्रोट्रॅक्टर तुम्ही घेणार, कोण मापक, त्रिकोणाची आकृती काढणार, कोण मापक घेणार आणि प्रत्येक अँगल मोजणार. आणि मग प्रत्येक अँगलचं जे मेजरमेंट येईल त्याची तुम्ही बेरीज करा. म्हणजे तुम्ही जे काय करायचं तुम्ही प्रॅक्टिकली करायचं, बरोबर आहे. पण जर तुम्हाला हे थेरॉटिकली प्रूव्ह करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो लॉजिकली प्रूव्ह करणं, लॉजिक वापरून प्रूव्ह करायचं. ठीक आहे. मग हे तुम्हाला 9वीत तुम्हाला ही सुरुवात होणार आहे की कोणतीही गोष्ट, जॉमेट्री मधली कोणतीही गोष्ट आपण लॉजिकली प्रूव्ह करू शकतो, राईट. तर ते तुम्हाला यावर्षी शिकायचं. तर त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्रीज, हे सिंपल स्टेटमेंट आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता हे स्टेटमेंट मला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करायचंय. कंडिशनल म्हणजे काय, मला इफ आणि देन वापरून हे स्टेटमेंट लिहायचं. तुम्ही इंग्लिशमध्ये असं करता बघा, एका प्रकारचं वाक्य दुसऱ्या प्रकारे लिहिलं, तसंच आपल्याला करायचंय की हे जे वाक्य आहे हे आपल्याला आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणून लिहायचंय. मग हेच वाक्य मी कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे अतियुक्त विधान मी ह्याचं कसं करणार, तर बघा, इफ ह्याचं उत्तर असं येईल, इफ अ फिगर, फिगर म्हणजे आकृती, इज अ ट्रायंगल, म्हणजे जर एखादी आकृती त्रिकोण असेल, देन सम ऑफ ऑल इट्स अँगल इज 180 डिग्रीज. बघा, इथे आपण इफ पण वापरला आणि देन पण वापरला. इफ अ फिगर इज अ ट्रायंगल ही झाली कंडिशन, देन सम ऑफ ऑल इट्स अँगल इज 180 डिग्रीज, म्हणजे जर एखादी आकृती त्रिकोण असेल तर तिच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे हेच स्टेटमेंट आपण ऍज अ कंडिशनल स्टेटमेंट म्हणून लिहिलेलं आहे, म्हणजे आपण हे अतियुक्त विधान म्हणून आता हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर यामध्ये इफ नंतर जो काही वाक्याचा भाग आलेला आहे, हा अ फिगर इज अ ट्रायंगल, याला म्हणायचं अँटीसिडेंट. म्हणजे इफ नंतर जे वाक्य आलेलं आहे त्याला काय म्हणायचं, अँटीसिडेंट असं म्हणायचं. आणि जे वाक्य तुमच्या देन नंतर आलेलं आहे, हे देन नंतर जे वाक्य आलेलं आहे त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट. त्याला काय म्हणायचं, कॉन्सिक्वेंट. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ नंतर जे वाक्य येतं त्याला म्हणायचं अँटीसिडंट आणि
जे वाक्य देन नंतर त्याला काय म्हणायचं, कॉन्सिक्वेंट. म्हणजे ह्याला म्हणायचं पक्ष आणि ह्याला म्हणायचं साध्य, थोडक्यात मराठी. ओके. सो अशा प्रकारे अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट तुम्हाला परीक्षेमध्ये ओळखायला येतात. तुम्हाला परीक्षेत एखादा असं स्टेटमेंट देतील, कंडिशनल स्टेटमेंट, आणि तुम्हाला सांगतील राईट अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट. तर इफ नंतरचं जे वाक्य आहे अप टू देन पर्यंत, इफ नंतरचं जे वाक्य आहे त्याला म्हणायचं अँटीसिडेंट, म्हणजे पक्ष आपण त्याला म्हणू शकतो, आणि देन नंतरचं जे वाक्य आहे त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट, म्हणजे साध्य आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ही कंडिशन आहे आणि ह्या कंडिशनमुळे हे होणार, म्हणजे हे सिद्ध होणार आहे. येतंय लक्षात? सो अशा पद्धतीने आपल्याला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लिहिता येतात. आता पुढचा भाग, दुसरा भाग काय आहे, कॉन्व्हर्ट्स. कॉन्व्हर्ट्स आपण नंतर बघूयात. आता आपण काय करूयात, आता आपण पहिल्यांदा जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे, प्रॅक्टिस सेट 1.3 जो पहिला क्वेश्चन आहे तो असा आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. तुम्हाला त्यांनी 3 स्टेटमेंट्स दिलेली, तर तुम्हाला ती 3 स्टेटमेंट्स इफ देन फॉर्म मध्ये म्हणजे जर तरच्या रूपात लिहायची आहेत. मी लिहिताना इंग्लिशमधून लिहिणार आहे, पण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे मराठीतून, आणि मग तुम्ही तुमच्या वहीत ते लिहून काढायचंय. हे समजून घेणं पण खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन 1. तर आता आपण बघूयात प्रॅक्टिस सेट 1.3 मधला पहिला क्वेश्चन असा आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. म्हणजे ही जी 3 स्टेटमेंट्स आहेत ही तुम्हाला जर तरच्या रूपात इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहायची आहेत. पैकी जे पहिलं स्टेटमेंट आहे, पहिलं स्टेटमेंट असं आहे, द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. हे तुम्ही 8वीत शिकलेला आहात, यू नो दिस प्रॉपर्टी, की जर तुम्ही पॅरलेलोग्राम काढला तर त्याच्या अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात, सम्मुख कोण एकरूप असतात. म्हणजे समजा जर हा पॅरलेलोग्राम असेल तर हा अँगल आणि हा अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात, हा अँगल आणि हा अँगल हे अँगल कॉन्ग्रुएंट असतात. आता हेच स्टेटमेंट हे तुम्ही प्रॅक्टिकली प्रूव्ह करू शकता. पॅरलेलोग्रामची फिगर काढा, प्रोट्रॅक्टर घ्या, अपोजिट अँगल्सचे मेजरमेंट्स मोजा, ते सेम येते, म्हणजे ते प्रूव्ह झालं. पण हेच तुम्हाला जर लॉजिकली प्रूव्ह करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा हे कंडिशनल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग तुम्ही याला कंडिशनल म्हणजे अटीयुक्त विधानामध्ये कसं कन्वर्ट करणार, कसं रूपांतरित करणार, तर लिहिताना असं लिहायचं, इफ अ quadrilateral is a parallelogram. If a quadrilateral is a parallelogram, हे झालं antecedent, then its opposite angles are कॉन्ग्रुएंट. हे झालं कॉन्सिक्वेंट. म्हणजे हे झालं उत्तरांग, हे झालं पूर्वार्ध. म्हणजे उत्तरांगात काय आलं, जर एखादा चौकोन समांतरभुज असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. ठीक आहे, जर एखादा चौकोन समांतरभुज असेल तर त्याचे सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं, हे स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंटमध्ये म्हणजे अटीयुक्त विधानामध्ये कन्वर्ट केलं, रूपांतरित केलं. ओके. सो अशा प्रकारे हे साधं स्टेटमेंट होतं, त्याला आपण कंडिशनल म्हणजे हे साधं वाक्य होतं, विधान होतं, त्याचं आपण अटीयुक्त विधानामध्ये रूपांतरण केलं. आता दुसरं बघूया, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. सगळ्यांना रेक्टँगल माहिती, रेक्टँगल म्हणजे काय, आयत, बरोबर आहे, रेक्टँगल म्हणजे आयत. तर आयताचे कर्ण एकरूप असतात. डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे आयताचे कर्ण एकरूप असतात. हे आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहायचं, म्हणजे इफ देन वापरून लिहायचं, जर तर वापरून लिहायचं. मग आपण हे कसं लिहिणार, इफ अ क्वाड्रिलॅटरल, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, देन इट्स diagonals are congruent. म्हणजे जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात, असं आपण लिहू शकतो जर तर वापरून. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात, असं आपण याचं कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे
अटीयुक्त विधान लिहू शकतो. सो हे आपण लिहिलं. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. आता तिसरं स्टेटमेंट खूप मोठं आहे बघा. इन अन आयसोस्केलस ट्रायंगल. सगळ्यांना आयसोस्केलस ट्रायंगल माहितीये. हे बघा, ट्रायंगल ज्याच्या 2 साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. ओके. अ ट्रायंगल विथ 2 कॉन्ग्रुएंट साइड्स, ज्याच्या 2 बाजू एकरूप आहेत, अशा त्रिकोणाला, अशा ट्रायंगलला आपण काय म्हणतो? आयसोस्केलस ट्रायंगल, म्हणजे समद्विभुज त्रिकोण. राईट. So in an isosceles triangle, the segment joining the vertex and the midpoint of the base, म्हणजे हा वर्टेक्स आहे, हा मिडपॉइंट आहे बेसचा, हा, तर ह्यांना जोडणारी सेगमेंट म्हणजे ही सेगमेंट झाली. कळतंय? म्हणजे समद्विभुज त्रिकोणामध्ये शिरोबिंदू आणि शिरोबिंदू समोरील जो बेस आहे म्हणजे पाया आहे त्याचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड आहे हा. ठीक आहे. जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिडपॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. तर हा इथे परपेंडिक्युलर असतो. हे आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहायचं. म्हणजे इन अन आयसोस्केलस ट्रायंगल अ सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिडपॉइंट ऑफ इट्स बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. म्हणजे समद्विभुज त्रिकोणामध्ये शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा त्या पायाला किंवा त्या बेसला काय असतो? लंब असतो. हे आपल्याला कंडिशनल स्टेटमेंटमध्ये लिहायचंय, अटीयुक्त विधानात लिहायचंय. मग हे कसं लिहायचं? इफ अ ट्रायंगल इज अन आयसोस्केलस ट्रायंगल, म्हणजे जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल, देन मग हे पूर्ण वाक्य लिहायचं. द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड द मिडपॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. देन द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स and the midpoint of the base is perpendicular to the base. हे असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. म्हणजे जर एखादा त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण असेल तर तुमच्या पुस्तकातून मी वाचून दाखवते पुढचं वाक्य. तर त्याचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. सो अशा पद्धतीने तुम्ही हे वाक्य ॲज अ कंडिशनल स्टेटमेंट लिहू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट्स परीक्षेमध्ये लिहायला येऊ शकतात. इफ देन फॉर्म मध्ये तुम्हाला स्टेटमेंट्स लिहायला येऊ शकतात. मग आता मागाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की कंडिशनल स्टेटमेंटमध्ये इफ नंतरचा जो पार्ट असतो त्याला आपण म्हणतो अँटीसिडेंट म्हणजे पूर्वांग, आणि देन नंतरचा जो भाग असतो त्याला आपण म्हणतो कॉन्सिक्वेंट म्हणजेच काय? उत्तरार्ध. सो अशा पद्धतीने आपण ही कंडिशनल स्टेटमेंट्स लिहू शकतो. आता आपण पहिला भाग बघितला कंडिशनल स्टेटमेंट्स. आता आपण जाऊयात कॉन्व्हर्सकडे. कॉन्व्हर्स म्हणजे काय? व्यत्यास. तिकडे आपण जाऊया.